यानंतर आपण वळतोय जळगावच्या बातमीकडे। बैसरन व्हॅलीत हल्ला झाला त्यावेळी जळगावातले पर्यटक सुद्धा तिथे होते। नेहा वाघुळदे, रेणुका भोगे या दोघींनी सुद्धा घरी परतताच हल्ल्याचा थरार सांगितलेला आहे आणि त्यामुळेच आज जळगाव स्टेशनवरती उतरताच त्यांना आनंद झाला। नेमकं काय घडलं पहलगाममध्ये ऐकूयात अगदी त्यांच्याच तोंडून। पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला। त्या अतिरेकी हल्ल्याच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी जळगावचे पर्यटक त्या ठिकाणी होते। ते पर्यटक आज जळगाव शहरामध्ये परतलेले आहेत। त्या आपल्या सोबत असून त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सुरुवातीला ना थोडीशी धावपळ झाल्यासारखं दिसलं, पण आम्हाला काय वाटलं की ग्रुपने आलेले आहेत आणि ते बहुतेक असं रील करणं किंवा मग एकमेकांना काहीतरी खेळणं, बर्फ खेळणं, पण तिथं बर्फ जरी नव्हता तरी सुद्धा असं वाटलं की काहीतरी तशी हालचाल आहे। नंतर मग गोळीचा आवाज आला आणि आमच्यासोबत जे घोड्यावाले होते त्यांनी सांगितलं की कदाचित एखाद्या वेळेला काहीतरी एखादा जंगली जानवर असेल, त्याच्यामुळे गोळी मारली असेल कोणी CRPFने, तर तुम्ही घाबरू नका, तुम्ही चला असं म्हणून मग आम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं। पण त्याच्यानंतर पुन्हा मग संशयास्पद झाल्यानंतर मग ही माझी मैत्रिणी रेणुका, हिच्या लक्षात आलं की काहीतरी होतं, तर तिने पटकन थांबवलं आणि मग आम्ही नीट बघितलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की हा हल्ला होतो, इथं गोळीबार केला जातोय। आणि नंतर ज्यावेळेला कोणीतरी म्हटलं की आतंकी आहे हे, त्यावेळेला तर खूप धडकी भरली, खूप भीतीदायक प्रसंग होता। तर म्हणजे आता शब्दात वर्णन करता येणार नाही, कारण हातापायाला जे गोळे आलेले ते अजूनही जात नाही आहे। भयानक अनुभव होता आणि हे आजपर्यंत फक्त TV वर बघितलेलं, ऐकलेलं, पेपरमध्ये वाचलेलं होतं। हे प्रत्यक्षाने आम्ही अनुभवलं, हे खूप भयानक होतं आणि अशी वेळ खरंच कोणावर येऊ नये, असा प्रसंग कधीच परत घडू नये असं मला वाटतं। कारण तिथली परिस्थिती, तिथला जो माहोल होता तो छोट्या छोट्या मुलांच्या मनावरही खूप परिणाम झालेले दिसले आम्हाला। तिथे बाया मुलं तर अक्षरशः निशब्द झालेले होते, फक्त आणि फक्त रडत होते। त्यांना बोलता येत नव्हतं, त्यांना काही सांगता येत नव्हतं, अशी परिस्थिती होती त्यावेळेला। संजय महाजन, साम TV, जळगाव। तर एकंदरीतच प्रत्येकाचेच अनुभव वेगळे आहेत, अगदी हादरवून टाकणारे हे अनुभव आहेत। अजून सुद्धा गोळा जो आहे पायाचा तो जात नाही असं या प्रत्यक्ष